त्यानंतर बघा दादांनो की आज आपल्याला 75 वर्ष झालेत. बघा, संविधान झाल्यानंतर बाबासाहेबांनी 340, 41 आणि 42 कलम केले, त्यातले 41 SC STसाठी. मला सांगा बांधवांनो, आता 75 वर्षामध्ये OBCवर त्यांची जनगणना नाही होत आहे. त्यानंतर SC STना बघा, महाराष्ट्रामध्ये SC STचं 1949 दाखले मागतात. आज 40 वर्षापासून आमच्यावर अन्याय होत आहे आणि आम्हाला भागीदारीसुद्धा मिळालेली नाही आहे. आणि त्यानंतर बघा दादांनो की आजची जी परिस्थिती इतकी भयानक आहे. आणि काय सांगितलं मी तुम्हाला की एज्युकेशन रिटर्न दिली, इंटरव्ह्यू तेच घेणार पर्सनल, त्यानंतर मेल्यानंतर किती वाजता पेटवायचं तेच सांगणार. आणि मी यांना विचारतो की जगामध्ये असं कुठं जर ब्रह्माच्या तोंडातून जन्म झालेला स्त्री किंवा पुरुष असेल की जो ब्रह्माचं झालेला आहे स्त्री असेल आणि त्यांनी जो म्हणाल ते आम्ही करायचं, बरोबर आहे. जगामध्ये काळा पांढरा भेदभाव झालेला आहे दादांनो. बघा, अमेरिकेमध्ये निग्रो लोकांना संकलनी बनवलं गुलाम म्हणून, ते मानवता 2दा ओबामा साहेबांना प्रेसिडेंट केलं. आणि जगामध्ये जन्मल्यानंतर जाती ह्या जनावरांच्या असतात, कुत्रा, डुक्कर, गिधड, कावळे, अशी उपमा कुठं देते का. आणि जगामध्ये बघा, माणसाला 3च वस्तू, अन्न, वस्त्र, निवारा. आमचा विश्वगुरू म्हणतो की 80 करोड लोक 5 किलो, हे तर मरून जातील दादा. आणि त्यानंतर 65% गेला तर 25% राहिले आणि 25% तर तुम्हाला सांग 7व्या सदीमध्ये आहेत, बरोबर आहे. आणि त्यानंतर बघा की जगामध्ये ज्यांनी 32 डिग्र्या घेऊन 4 PhD केलं आणि ज्याने स्वाभिमानाला जगावला, एका मताचा अधिकार दिला आणि संविधान बनवलं, काय परिस्थिती आहे 75 वर्षानंतर सांगा. जग पुढं चाललं आहे आणि जो स्वाभिमान झाला ते EVM मध्ये पॅक केले. बघा, EVM मध्ये जर तुमचा अधिकार गेलं, तुमच्या नोकऱ्या गेल्या, तुमचं शिक्षण संपवलं, 55 शाळा बंद केल्या आणि आत्मनिर्भर, बरोबर आहे. पूर्ण नोकऱ्या संपून प्रायव्हेटायझेशनमध्ये गुलामी आहे. आणि त्यानंतर बघा दादांनो, शिक्षणाचं बनवून 12वीपर्यंत परीक्षा नाही, तुम्ही शेतकरी हे करा. त्यानंतर CCNRC, बघा मजा. 2 पोरांना यांनी पाठवलं पार्लमेंटमध्ये BJPच्या खासदारांनी आणि ते तिथं त्यांनी सगळ्यांना बाहेर काढलं आणि काय केलं, जो कोणी गव्हर्नमेंटमध्ये तो आम्ही त्याला 9 महिने जेलमध्ये टाकू. बघा, आजपासून कानून केलं त्यांनी त्या काळात डिसेंबरमध्ये. आणि आमचा तडीपार म्हणतो की CCNRC करून लंकाचे माणसं आणू, पाकिस्तानचे आणू आणि श्रीलंकेचे आणू. आणि हे काउंटिंग करणार आहेत तुमची प्रॉपर्ट्याचं. आणि त्यानंतर जे आमचे गरीब लोक आहेत SC ST OBCचे, त्यांच्याकडे कुठं रेकॉर्ड आहे, त्यांना कॅम्पमध्ये ठेवून त्यांचं व्होटिंगचं अधिकार काढणार आहेत. आणि त्यानंतर बघा आजची परिस्थिती मणिपूरमध्ये काय होत आहे, आदिवासी लोकांसोबत बलात्कार, काटणं, हे करणं ते करणं. त्यानंतर इलेक्ट्रो बॉन्डसाठी याने किती लोकांच्या कत्ली केल्या. त्यानंतर खासदार बघा किती बसले आहेत बलात्कारी. आणि त्यानंतर बघा किती लोकांचे जीव घेतं मनुष्य. महाराष्ट्रात बघा, जजला मारलं, पानसरेला मारलं, त्यानंतर दाभोलकरला मारलं, हेमंत करकरला मारलं, आमचं आम्हाला भागीदार नाही मिळाली, 114 आदिवासी लोक मेलेत नोव्हेंबर 94मध्ये. घाटकोपरला 11 लोकांना मारलं. त्यानंतर बघा खैलराजी कांडमध्ये पोरीचं न्यायचं गुप्तांनी पाठवलं. काय रे देशद्रोही लोकांनो, SC STचं OBC. आणि आमच्या महाराष्ट्रात बघा घराणेशाही, जे राजा महाराज घराणं होते ते 200 फॅमिली, म्हणजे बघा, म्हणजे हे वर्ण व्यवस्थेतले जे आहेत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्याकडे 10% लोकांकडे 90% प्रॉपर्टी आहेत. आणि बघा कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, अरे कुठं गेला तुम्ही, देशद्रोही आहात. ज्युडिशनरी, त्यानंतर ब्युरोक्रासी आणि प्रेस मीडिया आहे अमानुष अत्याचार करते आहे. बघा प्रेस मीडिया एवढं मोठं अत्याचार जो कधी लिहिते पेपरमध्ये सांगा. त्यानंतर ब्युरोक्रासी, सुप्रीम कोर्ट म्हणतो की मला सांगा VVPAT आणि याची गिनती होऊ शकत नाही, बरोबर आहे. मग यांनी कोणती गिनती केली, म्हणजे त्याच्यात बेईमानी केली यांनी. त्यानंतर सुप्रीम कोर्टने 19 लाख मशीन कुठे गेलं सांगतोय का, ते मी प्रूव्ह केलं. 40 लाख मशीन आहे, प्रोग्राम कसं करते. आणि त्यानंतर कॉर्पोरेट सेक्टर बघा, पूर्णचं पूर्ण आमची प्रॉपर्टी बँका लुटल्यात. कोणी विचारणार आहे का, 10,000 करोड पण आमचा पैसा नाही इथं.
आणि अशा पद्धतीने आम्हाला असं म्हणजे आमचं सगळंच काय गेलेलं आहे दादा. शिक्षण गेलं, इतकं 35 वर्ष लागले, एवढ्या लोकांनी आपल्या आहुती दिली एकमता स्वाभिमानाचं, तेही गेलं. त्यानंतर नोकऱ्या गेल्या आणि उपाशी मारून आम्हाला हे लोक हिटलर जसं 3% लोक आमच्या जगात आहेत का कुठं असं. मी जगाला विचारतो, असा अत्याचार कुठं झालेला का 21वी सदीमध्ये. आणि 90% लोकांनो एवढं झाल्यानंतर बाबासाहेब काय म्हटले, अन्याय सहन करणारा पापी आहे, गुलामाला गुलामीचे जाणे करून द्या आणि 100 दिवस भेड बकरे समान जनाचे, एक दिवस वाघासारखे जगा. आणि देशद्रोही लोकांच्या हातात जर संविधान असेल तर तुम्हाला न्याय नाही मिळणार. आज बघा किती मोठं प्लॅनिंग केलं होतं त्यांनी. दीक्षाभूमीला हरवावं लागलं ना, कारण त्यांना माहीत होतं 400 सीटा आणि ते तिथं. मग हे मला सांगा, इंडिया आघाडीत राहुल गांधी, प्रियंका गांधी खडकेला नौटंकी करणं बंद करा. आता 90% लोकांनो तुमच्या पुढच्या पिढीचं भविष्य काय. माणूस आचार विचाराने चांगला होतो, त्याचा विचार करा. जय शिवराय, जय भीम, जय बिरसा मुंडा, जय संविधान. मरेंगे मिटेंगे लेकिन संविधान को बचाएंगे. आणि आता आपण महाराष्ट्रातील लोकांनी, जरांगे पाटील बघा बिचारा 58 kgचं 36 कोटी भेटाल कशासाठी, तो शिक्षण आणि यासाठी लढतोय. आणि दुसरे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर. बाकी कोण तोंडातला आवाज काढते का. यांना डोळे लागले आहेत, बाईला लागते तसे. चला रे. ग्रामपंचायत, नगर परिषद, त्यानंतर कॉर्पोरेशन आणि आमदार खासदार सगळे घराणेशाहीवाले 20-25 पेन्शन घेतात. आम्ही टॅक्स भरतो मरायचं झालं तरी. आणि यांच्याकडे बघा ना 15-20 पेन्शन घेतात. तेव्हा 90% लोकांनो तुमच्या पुढीचं भविष्याचं पुढचं पिढी, आमच्या अडाणी लोकांनी हे केलं. बिचाऱ्यांनी पुढच्या पिढीसाठी आपलं रक्ताचं आहुती दिली गांधीच्या एका शब्दावर, आणि त्याला सुद्धा यांनी मारून टाकलं. तेव्हा मी आपला सांगू इच्छितो. आणि त्यानंतर तुम्ही तो विचार करा. माणूस हा विचार आचाराने चांगला होतो दादा. आणि हे जन्मतः देवाच्या औलाद, आम्ही गुलाम झालेलो आहोत. विचार करा, सायन्स आणि मॅथ्स आल्या 21व्या सदीत आहोत आपण. जय शिवराय, जय भीम, जय संविधान, जय बिरसा मुंडा.